भारतानं हल्ला केलेल्या ठिकाणांची पाकिस्तानकडून यादी करण्यात आली आहे। 8 नव्या ठिकाणांवर हल्ला झाल्याची कबुली पाकिस्ताननं या यादीच्या माध्यमातून दिली आहे। पाकिस्ताननं कबुली दिलेल्या ठिकाणांचा भारतानं उल्लेख केलेला नव्हता। 8 नव्या ठिकाणांमध्ये पेशावर, झांग आणि सिंधमधील हैदराबाद, गुजरावाला, बहावलपूर, अटक आणि छोरवरही हल्ल्याची कबुली देण्यात आली आहे। भारतानं लांब पल्ल्याचा मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर यासाठी केला होता। तर ज्या प्रकारे पाकिस्तानकडूनच आता ही कबुली देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे भारताने जाहीर न केलेल्या इतरही अनेक ठिकाणांचा उल्लेख या यादीमध्ये आहे आणि एकूण 8 नव्या ठिकाणांचा समावेश, 8 नव्या ठिकाणांचा उल्लेख पाकिस्तानने जाहीर केलेल्या या यादीमध्ये आहे आणि त्यामुळे पाकिस्तानने आता स्वतःच या गोष्टीची कबुली दिल्याचं समोर येत आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेलं होतं आणि पाकिस्तानच्या वेगवेगळ्या दहशतवादी तळांवर हल्ले केलेले होते। पीओकेमधील काही दहशतवादी केंद्र आणि त्याचबरोबर पाकिस्तानमधील काही दहशतवाद प्रशिक्षण केंद्र, या केंद्रांना भारताने टार्गेट केलेलं होतं। मात्र भारताने जाहीर केलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त इतर 8 ठिकाणांचा उल्लेख या यादीमध्ये। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, पुन्हा एकदा आपण जाऊया। सोमेश, भारताने कबुली न दिलेल्या, उल्लेख न केलेल्या 8 ठिकाणांवर हल्ला केला अशी कबुली आता पाकिस्तानच्या या यादीतून मिळते। काय नेमके तपशील आहेत यात? पाकिस्तानकडून एक इंटरनल डॉसियर तयार करण्यात आलेले आहे। या संपूर्ण भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या तणावाच्या अनुषंगाने, आणि त्या इंटरनल डॉसियरमध्ये 8 ठिकाणांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये पेशावर, झांग, हैदराबाद आणि तिथल्या पाकिस्तानी पंजाबमधला गुजरावाला, बहावलनगर, अटक आणि छोर अशा या सगळ्या ठिकाणांचा उल्लेख आहे। ही 8 ठिकाणं ही नव्याने पाकिस्तानकडून करण्यात आली, की इथे सुद्धा हल्ला झाला होता आणि ज्याविषयीचा उल्लेख हा भारताकडून करण्यात आलेला नव्हता। त्यामुळे पाकिस्तानने कुठेतरी ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेलं नुकसान स्वीकारायला सुरुवात केली आहे, असं आपण म्हणू शकतो। निश्चितपणे याचा काय परिणाम होऊ शकतो एकूण आंतरराष्ट्रीय स्तरावर? ज्या प्रकारे भारताकडून रिप्रेझेंटेशन केलं जात आहे, पाकिस्तानने आता ही जी कबुली दिलेली आहे, ह्याच्यातून काय नेमके याचे भविष्यात काय रिपरकेशन्स असू शकतात? नक्कीच विशेष म्हणजे भारताने पहिल्या दिवशी जेव्हा ऑपरेशन सिंदूर केलं, त्यानंतरच्या भारताच्या सैन्य दलाकडून करण्यात आलेल्या ब्रीफिंगमध्ये 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असं म्हटलं गेलं होतं। त्यानंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या कुरापतीला उत्तर देत असताना 11 पाकिस्तानी एअरफोर्सचे एअरबेस भारताने उद्ध्वस्त केले, याविषयीची माहिती देखील भारताच्या वतीनेच देण्यात आली होती। आता ही जे नवीन 8 ठिकाणं पाकिस्तानच्या वतीने सांगितले जात आहेत, ते 8 लष्करी तळच आहेत आणि हे 8ही लष्करी तळ भारताने सांगितलेल्या माहितीपेक्षा वेगळे आहेत। त्यामध्ये पेशावर, झांग, सिंध प्रांतातील हैदराबाद, पंजाब, पाकिस्तानी पंजाब प्रांतातील गुजरात, अटक आणि छोर अशा 8 ठिकाणांचा उल्लेख हा पाकिस्तानने केलाय, की इथे हल्ला झाला होता आणि इथे देखील नुकसान झालेलं। त्यामुळे पाकिस्तानाच्या ज्या पद्धतीने जितक्या स्तरावरती नुकसान भारताने त्या नुकसानाबाबतचे हळूहळू पाकिस्तान देऊ लागलाय आणि याचा परिणाम म्हणून आता पाकिस्तान इंटरनल डॉसियरमध्ये या गोष्टी म्हणाल्या। कदाचित शक्यता आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पाकिस्तान हे मान्य करेल का, परंतु दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा जो आतापर्यंतचा स्वभाव आहे त्यानुसार त्यांनी कुठल्याच युद्धामधला पराजय हा कधी मान्य केलेला नाही। त्यामुळे डॉसियरमध्ये तर याचा उल्लेख आहे। पुढे काय होतं आणि पाकिस्तान या भूमिकेवर ठाम राहतो की पुन्हा एकदा घुमजाव करतो, हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद सोमेश तूर्त या सविस्तर माहितीबद्दल।